आठवड्यातनं 2 दिवस मी क्लासिकल पण शिकायचे आणि पेंटिंग 4 दिवस असं मला पूर्ण बऱ्यापैकी बिझी 3 असे होते. सो त्याला मी शेड्स ऑफ लाईफ असं नाव दिलं होतं. ते रिक्वायरमेंट्सच अशा आल्या की तुम्ही आमच्याकडे वर्कशॉप घेता का? मग तिथे तुम्ही आर्टिस्टची प्रिंट का लावता? म्हणजे एवढे आर्टिस्ट तुमच्या इथे अवेलेबल आहेत, मग त्यांना पण प्रमोट करायला पाहिजे. बरेच असे क्लायंट्स होते की ज्यांनी मला फुल फ्रीडम दिला होता की जसं मी एक 150 वर्ष जुनं कोकणातलं घर आहे. तर मंडळी, आजचा नवीन पॉडकास्ट हा हटके आहे. आपण अपर्णा दुग्गल हिच्याबरोबर आपण पॉडकास्ट केलेला आहे. तो विषय म्हणजे कॅनव्हास पेंटिंग. कॅनव्हास पेंटिंग हे एक आर्ट फॉर्म आहे व त्याच्यातून आपल्याला स्वतःला एक्सप्रेस कसं करता येईल याबद्दल तिच्याबरोबर डिस्कशन झालेलं आहे. तिचं करिअरची जर्नी ही इंजिनिअरिंग टू कॅनव्हास पेंटर किंवा आर्टिस्ट ही कशी झाली ह्याच्याबद्दल डिस्कशन झालेलं आहे. त्याचबरोबर कॅनव्हास पेंटिंग ॲज अ करिअर अशा कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत, डेव्हलप करता येतात, हे पण आपण तिच्याबरोबर जाणून घेतलेलं आहे. तर चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. आज आपल्याबरोबर आहे अपर्णा दुग्गल. ॲक्च्युली तिची जर्नी एक डिफरंट वेन आहे. इंजिनिअरिंग झालेलं आहे, पण एक करिअर केल्यानंतर कॉर्पोरेट लाईफ मध्ये एक काही जर्नी केल्यानंतर कॅनव्हास पेंटिंग हे असं एक वेगळंच क्षेत्र तिनं निवडलेलं आहे आणि ती जर्नी कशी आहे हे आपण तिच्याकडून जाणून घेणार आहे. चला तर मग. तर अपर्णा, नमस्कार. नमस्कार. गोलगप्पावरती स्वागत आहे. तर इंट्रोड्यूस करून दे, कशी जर्नी आपण तुझी चालू केली, ओव्हरऑल त्याबद्दल डिस्कस करू आपण. नक्की. माझं नाव आहे अपर्णा गोखले दुग्गल. ओके. माझं सगळं स्कूलिंग झालेलं आहे मिरजेला विद्या मंदिर शाळेमधून. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमधून. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये केलं. इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे माझे बाबा MSc होते. सो तिथले म्हणजे माझं लहानपण जे सगळं आहे ते MSc ऑफिसमध्ये खेळण्यात गेलेलं आहे. त्यामुळे तेव्हापासून एक थोडी क्युरिओसिटी होती आणि त्यामुळेच मी कदाचित इलेक्ट्रिकल हे फील्ड चूज केलं आणि त्याच्यामध्येच ग्रुपला 96% होते आणि खूप छान पर्सेंटेज होते. त्यामुळे वॉलचंद इलेक्ट्रिकल आणि वॉलचंद मध्ये ऍडमिशन घेणं हे पण एक ड्रीम होतं माझं. आणि तिथे मग कोणताही ट्रेड मिळाला तरी तो कंटिन्यू करायचा होता. पण लकीली मला हे मिळून गेलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इव्हन पुण्याच्या एका कॉलेजमध्ये, लोणीचं जे कॉलेज आहे तिथे मला कॉम्प्युटर सायन्सची ऑपॉर्च्युनिटी आली होती. पण तरी मी इलेक्ट्रिकलच चूज केलं आणि त्याच्यामध्येच इंजिनिअरिंग केलं. आणि त्याच्यानंतर माझा जर्नी सांगायचा झाला तर मी इंडियन इलेक्ट्रिक कंपनी म्हणून आहे इथे कोंढव्याला, तिथे 1 वर्षभर काम केलं. आणि ऍक्च्युअली हँड्स ऑन म्हणजे मी तेव्हा सॉफ्टवेअर मध्ये बरेच लोक इलेक्ट्रिकल मधले कोर्स करून मग सॉफ्टवेअर मध्ये पण शिफ्ट होत होते. पण समहाऊ माझं लायकिंग थोडं कोअर कडे असल्यामुळे मला इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मध्ये करून सॉफ्टवेअर मध्ये करिअर करण्याची इच्छा नव्हती. कॅम्पस मध्ये झालं होतं तुझं? कॅम्पस मध्ये नव्हतं झालं सिलेक्शन. तेव्हा तसंही खूप टफ होतं. 1 वर्ष याच्यासाठी पण ट्राय केलं होतं एमटेक साठी. 2002 ची गोष्ट. 2002 राईट. 2002 स्लॅक होताच. आणि 2002 ते 2003 मी इथे एक कोर्स जॉईन केला होता इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचा आणि एमटेक साठी पण ट्राय केलं. समहाऊ नाही एवढे पर्सेंटेज आले. आणि मग त्याच्यानंतर मी तिथे जॉब चालू केला आणि तिथून मग मला कमिन्स मध्ये अपॉर्च्युनिटी मिळाली. तिथे मी कमिन्स जनरेटर टेक्नॉलॉजी म्हणून आहे तिथे ऍज अ कस्टमर सपोर्ट इंजिनियर म्हणून जॉईन झाले. आणि आफ्टर सेल्स तिथे मी एकटीच मुलगी होते कस्टमर सपोर्ट मध्ये पण. आणि बाकी सगळे मेल कलिग्स होते. पण वातावरण खूप छान होतं. इट वॉज कम्फर्टेबल. इलेक्ट्रिकलच्या रिलेटेडच होतं हे? हा, कस्टमर सपोर्ट. हा, दॅट इज बेसिकली जनरेटर ची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. त्यांचा प्लांट नगरला होता आणि तिथे पण बऱ्याचदा जावं लागायचं. ओके, म्हणजे जो कस्टमर क्वेरी रेज करत होता त्याला तुम्ही सपोर्ट, आफ्टर सेल्स सपोर्ट म्हणता येईल त्याला. आणि तिथे पण मला खूप छान गायडन्स मिळाला. म्हणजे ऍज अ बॉस पण मला खूप चांगले मिळाले होते. बऱ्याच नवीन प्रोजेक्ट वरती काम करायला मिळाले. तिथे ऑल ओव्हर इंडियाचे डीलर्स
मला हँडल करायचे होते होते. आणि त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून आम्ही एक सॉफ्टवेअर पण डेव्हलप करून घेतलं होतं थ्रू KPIT. असं Okay. ते कोऑर्डिनेशनचा पण माझा जॉब होता. ओके. प्रोफाईल बघायला गेलं तर. आणि कस्टमर म्हणजे कमीज डिझेल सेल्स अँड सर्व्हिस यांच्याशी पण बरंच कोऑर्डिनेशन होतं त्या प्रोजेक्टमध्ये. सो बऱ्यापैकी एक्सपोजर खूप छान मिळालं होतं कोर फील्डमध्ये. आणि कोऑर्डिनेटर त्यामुळे सगळं हा. नॉलेज असायला पाहिजे ऍक्च्युली Yes. ओव्हरऑल. त्यामुळे ओव्हरऑल आणि त्याच्यानंतरचा जर्नी म्हणायला गेलं तर मला MBT म्हणजे महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉम टेक महिंद्रा Tech आता. तर तिथे माझं सिलेक्शन झालं होतं. कमिन्स नंतर तिथं. कमिन्स नंतर तिथे झालं होतं. ओके. दॅट वॉज ऑन साईट आणि इट वॉज जस्ट आफ्टर मॅरेज. ओके. आणि 1 वर्षानंतर होतं ते. पण त्याचं पोस्टिंग होतं मिल्टन किन्सला. दॅट वॉज लॉंग टर्म 3 वर्ष वगैरे होतं. ओके. पण मग समहाऊ थोडं मी द्विधा मनस्थितीत होते की जायचं का नाही? जायचं एकटी का इथेच कंटिन्यू करायचं, Continue काय करायचं असं चालू होतं. तर त्याच वेळेला मला KPIT कमिन्सचा म्हणजे त्यांची ऑफर मिळाली हा. आणि मग मी KPIT जॉईन केलं होतं. ओके. तर KPIT मध्ये पण मी 1.5-2 वर्ष जॉब केला होता. आणि त्याच्यानंतर मग जर्नी म्हणायला गेलं तर माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर झाली. तो महिंद्रामध्ये होता तेव्हा. हा. तर त्याची ट्रान्सफर चंदीगडला झाली. ओके. 1 वर्ष मग मी जॉब सोडला आणि मग मी एक्सप्लोर केलं म्हणजे त्याच्याबरोबर. बरं. आणि मी 1 वर्ष चंदीगडला शिफ्ट झाले. ओके. तिथून अहमदाबादला 1 वर्ष ट्रान्सफर. सो 2 वर्ष मी फुल एन्जॉय केलं आणि परत बॅक टू पुणे आले. मग पुण्यात आल्यावर परत जॉब बघत होते तर लकीली मला जॉन डिअरची अपॉर्च्युनिटी मिळाली. ओके. वा. ओके. तर ग्रेट. तिथे टेक्निकल सपोर्टलाच होते मी तिथेही. आणि त्याच्यानंतर तिथे 2 ते 3 वर्ष जॉब झाला माझा. आणि मग मुलगा झाला आणि मग कंटिन्यू केला मी जॉब 7-8 महिने. आणि समहाऊ मग असं झालं की थोडं मुलाकडे दुर्लक्ष होतंय. तर थोडा ब्रेक घ्यावा अशा हेतूने मी ब्रेक घेतला परत. म्हणजे रिझाईनच केलं. ओके. आणि रिझाईन केल्यानंतर मग 2 वर्ष मी फुल त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या अपब्रिंगिंग मध्ये कम्प्लिटली इन्व्हॉल्व्ह व्हायचं ठरवलं. बरोबर. कारण मला तो जर्नी त्याचा पण एन्जॉय करायचा होता. आणि ते करता करता असं क्लिक झालं की त्याचं जसं प्ले ग्रुप सुरू झाला तसं आपल्याला म्हणजे तो 2 तास जायला लागला. आणि मग आता आपल्याला काय आवडतंय याच्यामध्ये का आपण परत कॉर्पोरेट करायचं. पण माझं प्रोफाईल असं होतं की तेव्हा वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी नव्हती. कुठल्याच प्रोफाईलमध्ये मला पर्सनली अवेलेबल राहावं लागायचं. बरोबर. सो मग 12 तास जॉब करून मग परत मी मुलाकडे दुर्लक्ष आणि फॅमिली वर्क लाईफ बॅलन्स पण मला बघायचा होता. आणि त्यामुळे असं वाटलं की नाही आता आपण थोडं हेच कंटिन्यू करू. आणि मग हॉबी आपल्याला काय आवडतं. मग तिथून तर मग मी तिथून मग आपल्याला म्हणजे मला पेंटिंगची पहिल्यापासून आवड होती. शाळेत असताना पण मी इलेमेंटरी इंटरमिजिएटच्या एक्झाम्स दिल्या होत्या. आणि प्रत्येक सुट्टीत 10वी आणि 12वीच्या प्रत्येक सुट्टीमध्ये मी पेंटिंग्स खूप केलेली होती घरी पण म्हणून असं एक्सप्लोर तर करायला आवडतच होतं. आणि तेव्हा म्हणजे माझ्या आजोबांनी पण मला खूप असं प्रोत्साहन दिलं होतं की कर हे तुला छान आहे तुला जमतंय हे. आणि घरात मला वाटतं की माझे आई आजी त्यांना पण थोडी कलेची ती आवड आणि ड्रॉइंगचं थोडं आहेच नॉलेज. त्यामुळे ते कुठे ना कुठेतरी पुढे आलेलं. तर मग मी करायला म्हणलं याचं आपण प्रॉपर एक शिक्षण घ्यावं. म्हणून मग मी इथे भास्कर मंडलू आर्ट गॅलरी म्हणून आहे विच इज इंडियन कंटेम्पररी आर्ट डेव्हलपमेंट सेंटर. तर त्यांच्याकडे मग मी जॉईन केला क्लास. आणि ॲज अ हॉबी 2 तास आठवड्यातले 4 दिवस असं मी जायचे. आणि मग घरी थोडंफार त्याचं प्रॅक्टिस आणि हळूहळू करायला लागले. आणि ते करता करता बऱ्यापैकी चांगली डेव्हलपमेंट मला दिसत होती. आणि मला जमतंय हे जेव्हा क्लिक झालं तेव्हा मी तो कंटिन्यू केला. 2-3 वर्ष कंटिन्यू केल्यानंतर असं झालं की आपल्याच फ्रेंड सर्कलमध्ये थोडं एक पुश मिळतो तसा मोटिवेशन मिळालं की आज मी तुला ऑर्डर देतोय. एवढे छान करतेस तर मी तुला प्रोफेशनल ऑर्डर देतो. आणि एका मित्राने मला ऑर्डर दिली आणि मला असं वाटलं की अरे हे प्रोफेशनल पण होऊ शकतं. इट इज नॉट ओनली हॉबी. तर मी प्रोफेशनली पण त्याच्यामध्ये कनेक्ट होऊ शकते. तर मी तसं ते 1-2 आले. मग असे 1-2-2-3 करत जवळजवळ 30-35 माझ्या प्रोफेशनल ऑर्डर्स आतापर्यंत झालेले आहेत. तो एक पुश मिळाला मला. मे बी सुरुवात असेल ती पण तो जर्नी असा मी एन्जॉय करायला लागले. आणि जसं मी ग्रो करायला लागले तसं मला ते आवडायला लागलं. आणि यातनं हे फील्ड आता मला सोडावं असं नाही वाटत होतं. मध्ये अशा ऑपॉर्च्युनिटीज पण आल्या की पार्ट टाइम जॉब करावा.
तुम्ही जॉईन करताय का, अशा बऱ्याच कंपन्यांचे मेल्स येतात, रिक्रुटमेंट्स बघत होते. पण समहाऊ मग असं वाटलं की नाही, आपल्याला हे आवडतंय आणि आपल्याला हा चान्स मिळालाय. असं नाहीये की मी कॉर्पोरेटमध्ये पण केलं नाहीये, ज्याच्यामध्ये काम शिकलीये तो पण जॉब मी एन्जॉय केला, पण ऍट द सेम टाइम आता मला चूज करायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, वेदर टू गो अहेड फॉर इंजिनिअरिंग जॉब ऑर फॉर दिस कॅनव्हास. तर मला कॅनव्हास जास्त अट्रॅक्ट केला आणि म्हणजे आर्ट हे बेसिकली आवडतं. जसं मी पेंटिंग तसं मी गाणं पण शिकायला चालू केलं, म्हणजे सेम टाइमला. आठवड्यातनं 2 दिवस मी क्लासिकल पण शिकायचे आणि पेंटिंग 4 दिवस, असं मला पूर्ण बऱ्यापैकी बिझी ठेवलं होतं मला. पण म्हणजे जेव्हा तुला असं वाटलं की प्रोफेशनल, जेव्हा तुला ऑर्डर मिळाली तेव्हा क्लिक झालं असेल ना की आपण हे हॉबी जे आहे हे करिअर किंवा प्रोफेशनल अप्रोचनं पण ते घ्यायला पाहिजे? नाही, तेव्हा नाही. ऍक्च्युली मी 2 वर्ष क्लास केला आणि नंतर मी ब्रेक पण घेतला 1 वर्षाचा, की बस आता किती शिकणार ना, 2 वर्ष झाली म्हणजे खूप झालं. तर मग मी सोडला, आता मी घरी करणार असं म्हणून मी सोडला क्लास. पण त्या पूर्ण वर्षभरात फार काही मी पेंटिंग्स केली नाही, 1-2 केली. पण त्याला ते कंटिन्युटी लागते, की जसं म्हणजे घरात बसून होत नाही, असं मला एक थोडंसं क्लिक झालं की मला पण एक थोडंसं बाहेरचं एक्सपोजर मिळायला हवं. मग मी परत क्लास जॉईन केला आणि मला तो क्लास जास्त बेस्ट वाटला, कारण तिथे फुल फ्रीडमनी शिकवलं जातं. कुठलंही बर्डन नाहीये की तुम्ही हेच करा तेच करा, असंच करा तसंच करा, आणि स्टेप बाय स्टेप असं फुल गाईड नाही करत. ते तुमच्याकडनं करून घेतात आणि तुम्हाला आतून जे काही आहे ते बाहेर काढतात. पण ते बाहेर काढणं, कॉपी पेस्ट करणं आणि बाहेर काढणं ते पण थोडा डिफरन्स आहे. सो म्हणून मी परत तोच क्लास जॉईन केला आणि मग म्हणलं तसं मला 1-2 ऑर्डर्स मिळत गेल्या. आणि ऑर्डर मिळाल्यावर याच्यात मी कधीच इन्कमच्या दृष्टीने पाहिलंच नाही, म्हणजे आम्ही अजूनही इन्कमच्या दृष्टीने बघत नाही, कारण मला इन्कम म्हणून मी या फील्डमध्ये कधी आलेच नाही. मेंटल पीस, एक मेंटल पीस, आणि तुम्ही ती एक प्रोसेस एन्जॉय करता आणि त्याचा तुम्हालाही आनंद घेता येतो आणि दुसऱ्यालाही आनंद देता येतो. असं नाही होत की मीच फक्त त्याचा आनंद घेते. आणि एक काहीतरी क्रिएट होतं ना, कॅनव्हास प्ले कॅनव्हास मधून जेव्हा फायनल होतं तेव्हा काहीतरी एक वेगळंच क्रिएट. आणि सुरुवातीला तुम्हाला कधी क्लिक होत नाही की हे असं दिसेल असं दिसेल, ते झाल्यावर काहीतरी एकदम वेगळंच, आणि हे आपणच केलंय का याचा पण कधी कधी विश्वास नाही. असं कोणतं तरी पेंटिंग होतं का की ते कठीण होतं करायला किंवा काहीतरी वेगळं होतं? अशी ऑर्डर कोणती होती का? ऑर्डर म्हणायला गेलं तर तशा बऱ्याच वेगवेगळ्या ऑर्डर्स होत्या. त्यात एक होतं ना कठीण पेंटिंग, म्हणजे मला एक एक्झिबिशन करायला चान्स मिळाला होता. आर्मीचं बॉम्बे सॅपर्स आहे ना, त्यांची एक ऑर्डर मी कम्प्लीट केली होती. ऑफिसर्स मेसचं पेंटिंग जे तिथे त्यांनी पण अजून डिस्प्ले केलं. तर त्यांच्या परेडचं एक पेंटिंग होतं, ऑफिसर्सची परेड. तर ती जी परेड आहे त्याच्यामध्ये त्यांचे प्रत्येक पाय, म्हणजे हाताची पोझिशन, पायांची पोझिशन, त्यांच्या ड्रेसमध्ये, त्या परेडमध्ये प्रत्येकाचा तो अँगल मेंटेन करणं आणि प्रत्येकाचा चेहरा एकाच त्या अँगलला असणं, तो म्हणजे इट वॉज टफ आणि चॅलेंजिंगच होतं. ते सगळ्यात चॅलेंजिंग पेंटिंग ते होतं. आपण काढू शकतो, पर्सन टू पर्सन काढायचं. आणि त्यांना बेसिकली मोरलेस म्हणजे त्यांना रिअलिस्टिक मध्येच हवं होतं. त्यामुळे प्रत्येकाचं पोझिशन, हातापायांची पोझिशन, नाक, डोळे, म्हणजे फुल हातात त्यांची रायफल, नको होतं नाही अजिबात इंडिकेटिव्ह. प्राऊड फील झालं असेल काहीतरी की आपण देशाचं काहीतरी. हो, आणि ते मोठं होतं पेंटिंग बऱ्यापैकी, 4x5 आसपास. मग त्याच्यासाठी स्टुडिओ वगैरे घेतलास का? स्टुडिओ नाही, घरीच करत होते, घरीच. हो, आणि ते सगळ्यात टफ होतं पेंटिंग. बाकी नाही एवढे टफ गेले, कारण तो एक कॉन्फिडन्स थोडा ओव्हर द पिरियड येतो की आपण करू शकतो. आणि कुठलीच गोष्ट आपण म्हणतो ना की इझी नाही, असं नाही, केल्याशिवाय आपल्याला इझी नाही वाटत. नाही, पण तुझे पेंटिंग जर बघितले तर असं खूप निसर्गाचे जे काढलेस त्याच्यात असं खूप रियालिटी किंवा ह्याच्याकडे जातं. मग त्याच्यासाठी काय वेगळे एफर्ट्स घ्यायला लागतात का? ते आत रिअलिस्टिक जे येतं, म्हणजे आता हिमालयाचा वगैरे तू काढला होता, ते पाणी किंवा हे, तर त्यासाठी काय वेगळे एफर्ट्स घ्यायला लागतात का? तो इफेक्ट आणण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये काम भरपूर करावं लागतं. असं नाहीये की तुमचं एखादं पेंटिंग आहे की ते 2 दिवसातच कम्प्लीट होणं, किंवा जसं की आर्टिस्टला ना एक मूड लागतो. पेंटिंग करायचं असेल ना तर तो मूड आल्याशिवाय करायला नाही बसत. म्हणजे जसं कधी कधी रात्री पण मूड येतो आणि आत्ता बसले तर तो इफेक्ट येऊन जातो, पण नॉट नेसेसरी उद्या परत मी बसेनच.
तर ज्या प्रोफेशनल ऑर्डर्स होत्या बऱ्यापैकी त्या ऑर्डर्स मी घरीच काम करायचे. आणि शिकण्याचं काम मी गॅलरी जॉईन अजूनही केलेली आहे, कंटिन्यूच केलेलं आहे, कारण मला नवीन नवीन शिकायला मिळतच आहे. जोपर्यंत मला मिळतंय तोपर्यंत मी ते कंटिन्यू करेनच. आणि मला वाटतं शिकण्याला काही एंड नाहीये. पण असं आहे की नॉट ओन्ली रिअलिस्टिक, म्हणजे लँडस्केप, स्टील लाईफ, ऍबस्ट्रॅक्ट सगळ्या प्रकारचे पेंटिंग्स आम्ही मी एक्सप्लोर केलेलं. तेव्हा किती पेंटिंग लावले होते तू? एक्झिबिशन मी बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. एकतर बॉम्बे सॅपर्सला मी स्वतःचा ओन स्टॉल ठेवला होता. त्याच्यामध्ये नॉट पहिला असं नाही, म्हणजे आधी क्लासचं पण एक एक्झिबिशन होतं, त्याच्यात दरवर्षी पार्टिसिपेट करायचं. पण तिथे एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती की त्यांचा तो 100 वर्षाचा एक मोठा इव्हेंट होता आर्मीचा. तर तिथे ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि माझा एकटीचा स्टॉल होता. तर तिथे जवळजवळ 25-30 पेंटिंग्स तरी मी डिस्प्ले केलेली होती. आणि सगळ्या साईजेस मध्ये होते. होते वेगवेगळे त्याच्यात डिस्प्ले करायचे. डिस्प्ले तेव्हा मी माझा जो अवेलेबल स्टॉक होता तोच डिस्प्ले केला आणि काही नवीन पेंटिंग्स केली, जसं त्यांचं ते ऑफिसर्स मेसचं पण केलं होतं. तर त्याच्यात मी जसं बोलले की माझं सगळं काम लँडस्केपमध्येही होतं, स्टील लाईफ मध्ये पण होतं आणि डिफरंट सब्जेक्ट्स होते. त्यामुळे मी त्याला शेड्स ऑफ लाईफ असं नाव दिलं होतं. सो इट्स अ जर्नी की ज्याच्यामध्ये दरवाजाचं पेंटिंग होतं, पडद्यांची पेंटिंग होती, त्यांचं मेसचं तर होतच, प्लस लँडस्केप्सची बरीच होती. सो त्याच्यामध्ये पण काही काही सीन्स असे होते. सो त्याला मी शेड्स ऑफ लाईफ असं नाव दिलं होतं. सेल आउट झालं होतं ते मेसचं म्हणजे झालं होतं. काही काही जणांनी प्रिंट्स मागितल्या होत्या. सो दॅट टाइम, कारण कॅनव्हास हँड पेंटेड जर असेल तर त्याची प्राइस आणि हे सगळं खूप वेगळ्या रेंजमध्ये काम होतं. आणि बऱ्याच जणांनी मला प्रिंट्स मागितल्या होत्या. तर समहाऊ मी अजूनही एकही प्रिंट सेल केलेली नाही. मला प्रिंट सेल करायला आवडत नाही. त्यामुळे तिथे बऱ्याच ऑर्डर्स अशा होत्या की आम्हाला याची प्रिंट द्या, असं जी कॉस्ट इफेक्टिव्ह होतं. एक्झिबिशन मध्ये कॅनव्हास झाला तिथे सेल. सॉरी, एक्झिबिशन मध्ये असं काही झालं का किंवा कोणाच्या तरी मनाला काहीतरी भावलं आणि त्याने तुम्हाला काहीतरी प्रतिक्रिया दिली किंवा खरंच हे खूप छान आहे? जसं की आता इथे पुणे आर्ट फेस्टिवलला माझा स्टॉल होता, म्हणजे अख्ख्या क्लासचाच होता. त्याच्यामध्ये मी माझे 1.5-2 पॅनल्स घेतले होते. तर तिथे मी एक दरवाजाचं पेंटिंग होतं आणि पणत्यांची एक सिरीज केली होती. तर सगळ्या 5 ते 6 पणत्या आणि एक लांबण दिवा केला होता आणि एक कार्तिकेयचं पेंटिंग होतं. त्याच्यामध्ये खूप दगडी इफेक्ट एक्सपेक्टेड होता आणि तो खूप सुंदर आला होता. तर मलाही ते खूप पेंटिंग आवडलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये एक पणतीचा लाईट इतका सुंदर पडलेला होता. म्हणजे ते समहाऊ कधी होऊन गेलं माझ्याकडून पेंटिंग ते मला कळलंच नाही. अजूनही मला विचार करून इमॅजिन करून ते करतेस का? कुठलं एक रेफरन्स? थोडा रेफरन्स घेतो आपण, रेफरन्स शिवाय पुढे नाही जात. पण आता त्याच्यावरती मी काम करतेय. तुम्ही जे म्हणालात की विदाउट रेफरन्स एखादी थीम डोक्यात ठेवून, किंवा आता मी म्हणलं तसं मी क्लासिकल म्युझिक शिकतेय, तर त्यातले रागांवरच्या ज्या बंदिशी आहेत त्याच्यातले काही कॅरेक्टर्स आहेत. सो इंडियन हेरिटेज रिलेटेड आता मी त्याच्यामध्ये थोडंसं लाइकिंग आलेलं आहे. आता जे आहे प्लॅन तरी आहे, पण म्हणजे तसं आवडेल म्हणजे संगीतातनं आलेलं एक पेंटिंग आणि त्याचं एक एक्झिबिशन. आहे आता डोक्यात तरी आहे, माहित नाही आता किती हे होईल. आता परत आता गिव्ह अँड टेक हे एक सुद्धा चाललेलं आहे, किंवा जे शिकलंय ते आता द्यायचंय लोकांना. हो, तर ते आता वर्कशॉप वगैरे मध्ये मी म्हणजे तुझे ऍड्स वगैरे येतात हे बघतोय. आता ते काय कन्सेप्ट आहे? राईट. तर बेसिकली हे सगळं करता करता बऱ्याच जणांनी मला क्लासेससाठी विचारलं की तू क्लासेस घेतेस का. तर परत तेच की संध्याकाळी, म्हणजे मुलगा माझा 3-4 ला येतो, 4 नंतर मग त्याचे क्लासेस कुठे असतील तर त्याला मी फुटबॉल किंवा काही एज्युकेशन रिलेटेड त्याचं पिकअप ड्रॉप परत आलं तेच सगळी ड्युटी. सो मला मग त्याच्यात बाइंडिंग नको होतं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून काही करायचं नव्हतं, म्हणून मी क्लासेस प्रेफरन्स जास्त नाही दिला. आणि विकेंडला मग असं डोक्यात आलं की आपण असं काहीतरी चालू करू वर्कशॉप्स, की ज्याच्यातून मला माझं जे काही नॉलेज आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवू पण शकेन आणि ऍट द सेम टाइम ते पण एन्जॉय करतील. आणि सुरुवातीला एक फोबिया होताच की मला शिकवता येईल का, कारण शिकणं खूप सोपं आहे एकांकडून, पण ते जे घेतलेलं नॉलेज आहे ते दुसऱ्याला देणं
आणि चांगल्या पद्धतीनं देणं बरोबर. ही अगेन चॅलेंजिंग पार्ट आहे. बरोबर. म्हणजे आर्ट असलं तरी त्याच्यात सुद्धा ते चॅलेंज आहे. बरोबर. येस सो तो माझ्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड असायचं की मी देऊ शकेन का. येस. तर ते मला जमायला लागलं. म्हणजे रिक्वायरमेंट्सच अशा आल्या की तुम्ही आमच्याकडे वर्कशॉप घेता का. म्हणजे मी असे वर्कशॉप म्हणजे एक ट्रायल बेसिसवर मागच्या वर्षी मी चालू केलं. तर समहाऊ ते खूप सक्सेसफुल झाले. रिस्पॉन्स चांगला. रिस्पॉन्स चांगला मिळाला. सो त्यातनं एकातनं दुसऱ्यातनं तिसरा असं मी समहाऊ मी त्याच्यामध्ये आता काम करतेय. साधारण एक महिन्यातला 2 वर्कशॉप्स तरी होतात. त्याच्यावर माझी एक कलिग पण आहे ओके. स्वाती म्हणून, ती आणि मी मिळून आता असे वर्कशॉप्स घेतो. आणि काही क्रिएटिव्ह म्हणजे हँड पेंटेड प्रॉडक्ट्स म्हणजे वेगळं आपल्याला आता याच फील्डमध्ये काय करता येईल. तर मग प्रॉडक्ट्स पण मी आणले की जसं की हँड पेंटेड ट्रे आणि आम्ही जी केलेली पेंटिंग्ज आहेत त्या पेंटिंगचे कोस्टर्स. ओके. कारण नॉर्मल कोस्टर्स तर असतातच बरोबर. पण हँड पेंटेड पेंटिंगचे कोस्टर्स. राईट. सो ते वेगवेगळं काही देता येतं का किंवा हँड पेंटेड टेराकोटाचे आयटम्स असं आता काही आणतोय. मग आता ह्याचं परत एक्झिबिशन मध्ये लावणार का कसं? एक्झिबिशन्स मध्ये लावतो ना. ओके. बऱ्याच एक्झिबिशन्सला पार्टिसिपेट करतो. जसे दिवाळीचे काही एक्झिबिशन्स आता म्हणजे मी 3-4 ठिकाणी केले. तिथेही भाऊबीजेला वगैरे अशा दृष्टीने खूप लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला मिळाला म्हणजे. आणि त्यातनं मोटिवेट होऊनच अजून आता त्याच्यामध्ये पण काम करायची इच्छा आहे. बरोबर. पण ऍट द सेम टाइम माझं जे आता चालू आहे ते पण नॉलेज तर ग्रो व्हायलाच पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता जे करता येईल. बरोबर. म्हणजे नॉट ओन्ली अर्निंग पॉइंट पण मला शिकणं मला कंटिन्यू करायला आवडेल. तुम्ही जे आता म्हटले शिकता पण आहे तुम्ही आणि काहीतरी करता पण आहे. हो. तर जसं आता तुम्ही म्हटले मूड येतो मला, मूड आली की मी करते. हो. तसं मग सध्या बाहेर पाऊस चाललाय सध्या. मग पाऊस चालू आहे तसं काही मूड आला का की बाबा पाऊस चालू आहे त्याचं काहीतरी चित्र काढावं. तसं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एका ठिकाणी जाता किंवा आता तू म्हणालास तसं पाऊस पडतोय तर थोडंसं तुम्ही इमॅजिन करता आणि मग ते इमॅजिन केलेलं ड्रॉ करायचा प्रयत्न करता. मग तेव्हा तुम्ही रेफरन्स न घेता जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही पेंट करायला सुरुवात केलंय म्हणजे चालू केलंय करायला. हो करतेय. बरेच. ओके. मग आता जस्ट ठीक आहे तू कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू असा विचार आता तरी अर्निंग सोर्स वाईज करत नाहीये. पण असे एखाद्यानं जर करिअर वाईज घ्यायचं म्हणून समजलं असं ठरवलं तर कोणकोणते असे पॅटर्न्स आहेत की ज्याच्यातून अर्निंग सोर्स याच्यातून पण येऊ शकतो. अर्निंग पॅटर्न्स मध्ये म्हणलं तर बेसिकली तुम्हाला म्हणजे कॅनव्हास पेंटिंग्स बद्दल बोलतो तर तुम्हाला क्युरेटर्सना अप्रोच करायला लागतो. वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मध्ये पार्टिसिपेट करायला लागतं. आजकाल जसं बघतो आपण की इन्स्टावर तुम्ही कायम अपडेटेड राहायला लागतं. रील्स आणि व्ह्युअर्स जेवढे फॉलोअर्स वाढतील तेवढे तुमचा रीच वाढतो आणि त्यातून आयदर आर्किटेक्ट्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा बिल्डर्स आणि किंवा नॉर्मल ज्याला खरंच आर्टची आवड आहे अशी लोक पण मी बघितलेली आहेत. प्रिंटआउट मागणारे नाही. हो राईट ते तर आहेच. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं एवढं सुंदर घर केलेलं असतं लोकांनी. म्हणजे मला त्यांना दोष नाही द्यायचा आहे. तुम्ही 50 लाख रुपये तुम्ही इंटेरियर मध्ये घालता पण 8-10 हजार रुपये पेंटिंग मध्ये घालायला लोक खूप विचार करतात. तेव्हा असं वाटतं की इथे आर्टिस्टना तुम्ही कुठे ना कुठेतरी दबल्यासारखे आहे. कारण तुम्ही घरात प्रिंट्स लावता मग तिथे तुम्ही आर्टिस्टची प्रिंट का लावता. म्हणजे एवढे आर्टिस्ट तुमच्या इथे अवेलेबल आहेत मग त्यांना पण प्रमोट करायला पाहिजे. किंवा मी म्हणेन की इंटेरियर वाल्यांनी ऍटलिस्ट प्रमोट नाही केलं पाहिजे प्रिंट्सना. पण लोकांचं बजेट आता त्यांचा प्रश्न वेगळाच येतो कारण तिथे परत बजेट येतं. बजेट आलं की पण असाही क्लास आहेत म्हणजे असेही लोक आहेत की ज्यांना हँड पेंटेड गोष्टी लावायला आवडतात. ते शोधतात आणि म्हणजे आता जसं प्रोफेशनल म्हणलं तर एक जण आहेत आमच्याकडे आता म्हणजे मी जिथे दिली आहेत पेंटिंग त्याचं जन्मगाव वाराणसी आहे म्हणून त्याला वाराणसीचं पेंटिंग करून हवं होतं. नंतर त्याच्याच एका मित्राने घेतला तर तो जिथे जिथे जाऊन आलाय त्याच्या आवडत्या जागा म्हणजे त्यांना ट्रिपला जायला खूप आवडतं. तर जसं की त्यांना एक घरातलं त्याचं सगळं काय म्हणतात त्याला नॉर्दर्न लाईट्स कुठे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज त्यासाठी थोडंसं इंटेरियर केलंय तर त्याला तिकडचं पेंटिंग हवं होतं. तर ते मी ऍक्च्युली बनवलेलं होतं. तो माझ्या घरी डिस्कस करायला आला होता
की काय करता येईल. तर माझ्या घरी वॉलला ते लावलेलंच होतं, समोरच होतं, डिस्प्लेलाच होतं हॉलमध्ये. तर मला हे पेंटिंग मला असंच बनवून देशील का? म्हणलं अरे हेच घेऊन जा. असं म्हणलीस का तू? हो, हेच घेऊन जा म्हणलं. आहेच तयार. तेच ना, म्हणजे असं कोणतं पेंटिंग आहे का की जे तुम्हाला खूप आवडलंय आणि ते तुम्ही तुमच्यासाठी बनवलंय आणि एखाद्याने मागितलंय? हा, तसंच झालं. पण ते मला म्हणजे मी त्याला दिलं. हो, हॉलमध्येच माझ्या डिस्प्ले केलेलं होतं आणि त्याला ते खूप आवडलं. तर मला असंच बनवून, आता तुला हवं असेल तर मग हेच घेऊन जा, मी घरी नवीन बनवते, असं झालं ते. आता असं झालं की डुप्लिकेट दोन वेगवेगळे पण सेम तयार झालेत, असे कधी झाले का? नाही, म्हणजे तेच तर मेन आहे ऍक्च्युली. हा, म्हणजे थोडंसं तू व्हेरिएशन, म्हणजे अदर मी म्हणेन की मी ते करणार पण नाही की तसंच्या तसं, त्याच्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन आणेल. बरोबर. की तसं दिसतंय तसंच करण्यापेक्षा मग काहीतरी 2-3 आयदर इलेमेंट्स कमी करेन किंवा मग वाढवेन. पण थोडंसं वेगळं याच्यात एक करायला. गोष्ट येऊ शकते की तुम्ही एक्झिबिशनला तुमच्या 2 लोक आले आणि एखाद्याला एक पेंटिंग आवडलं आणि तो परचेस करतोय, राईट? हो. सो सेकंड पर्सनला पण तेच आवडतंय, मग तो म्हटलं त्या मॅडम केसमध्ये मग मी ऑर्डर बुक करेन. मग मी नाही, कारण की सेम तसंच येणं हे कठीण आहे की हो. तेव्हा त्याला तुम्हाला सांगावं लागेल की स्ट्रोक्स आणि हे थोडेफार बदलू शकतात, बरोबर. पण 90% ते सेमच राहील. आणि ऍज अ आर्टिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू काही चेंजेस मलाच करावेसे वाटले तर मग मी थोडेफार ते. पण असे काही कस्टमर्स आहेत की जे म्हणतील की तुम्हाला फुल फ्रीडम देतात. जसं की मी म्हणलं बॉम्बे सॅपर्सचं, त्यांच्या खूप गोष्टी अशा लिमिटेड होत्या की हे असंच पाहिजे तसंच पाहिजे, बरोबर. बॅकग्राऊंड हे असंच पाहिजे, त्यांचा जो स्तंभ तसाच आला पाहिजे. तर बरेच असे क्लायंट्स होते की ज्यांनी मला फुल फ्रीडम दिला होता. बरोबर. की जसं मी एक 150 वर्ष जुनं कोकणातलं घर आहे दापोलीचं, ते त्यांना करून हवं होतं त्यांच्या घरी लावायला. तर त्याचा असा फ्रंट व्ह्यू बघितला तर एकदम ते टिपिकल कोकणातली घरं असतात तसा होता. तिने मला पूर्ण व्हिडिओ पाठवला होता. मागची साईड अशी आहे, पुढे असं अंगण आहे आणि आता तू यातनं काय मला करून देतेस. ओके, वा. तर मी ते कॉम्बो सगळा केला होता. म्हणजे राईट साईडला पूर्ण कोकणातली झाडी, डाव्या साईडला फ्रंट साईड पण बॅक साईडच्या अँगलनी केलेली होती, तुलसी वृंदावन वगैरे असं ऍड करून. ते त्यांना खूप आवडलं आणि मग तिथे क्रिएटिव्हिटी आली. बरोबर. कुठलंही बघून नाहीये, ही थीम त्यांनी हे दिलं. आणि जसं की अजून एक होतं, दरवाजाचं पेंटिंग केलं होतं. ते तुम्ही मगाशी मला विचारलं ना की आत्ताच्या आत्ता म्हणजे असं 1-2 दिवसात, तर ते एक्झिबिशन होतं आणि त्या थीम मध्ये मला ते लावायचं होतं. जसं की बंद दरवाजा, पण त्या दरवाजाच्या मागे भरपूर गोष्टी अडलेल्या, असं मी एक ती थीम केलेली होती. ते तिमिरातून तेजाकडे अशी. तर ते तिमीर म्हणजे मला तो बंद दरवाजाचं मी पेंटिंग ठेवलं होतं. तर ते मी लिटरली 2 दिवसात कम्प्लीट केलं होतं. 2x3 साईज होता. नाईट मारून पूर्ण ड्रॉइंग केलं, अभ्यास केला तर. हा, त्याच्यामध्ये दगडी बांधकाम जे दाखवायचं होतं ते टेक्स्चर आणि दरवाजाचा पूर्ण इफेक्ट, म्हणजे ते खूप छान पेंटिंग झालं होतं. आणि ते कलाविश्वमध्ये इथे मी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याला अवॉर्ड पण मिळाला होता. सो ते पेंटिंग मी नाही दिलेलं अजून. आल्या एन्क्वायरीज खूप, पण मला एक आपल्या ठेवणीत पण असावं तसं ते माझं पेंटिंग होतं खूप, त्यामुळे ते नाही दिलं. पण त्यामुळे जसं की ती जी काही थीम केली होती पुणे आर्ट फेस्टिवल, ती लोकांच्या खूप लक्षात राहिली होती. कारण त्यात पणत्यांचा जो प्रकाश पडलेला आहे, तर तो प्रकाश असा लोकांना लक्षात होता. जसं की ते कार्तिकेयचं पेंटिंग, एक जण 2 वर्षांनी मला त्यांनी कॉन्टॅक्ट केला की तुमचं ते पेंटिंग तिथे लावलेलं होतं तर ते आहे का तुमच्याकडे, आणि ते असेल तर मला तेच हवंय आणि नसेल तर मला तसंच्या तसं करून हवंय. ते पण म्हणजे मला ते खूप छान वाटलं. म्हणून म्हणलं ना की मनी पॉइंट ऑफ व्ह्यू बघण्यापेक्षा लोकांना तुम्ही किती आनंद देताय त्यातून, ते खूप इम्पॉर्टंट आहे असं वाटतं. त्याच्यातनं असं काही झालंय का म्हणजे की एखाद्या पर्सनने एखादं पेंटिंग घरात लावलंय आणि बऱ्याच दिवसात त्यांचा फोन आला की मॅडम तुम्ही जे पेंटिंग दिलं त्यानं खूप पॉझिटिव्हिटी येते, खूप बरं वाटतं घरामध्ये, असं काय आहे? ते जे हॉलमधलं माझ्या पेंटिंग ज्याने नेलंय ठिकाणी, त्यांनी त्याच्या हॉलमध्ये म्हणतो की मी तास त्या पेंटिंग कडे बघत बसतो. डिटेलिंग खूप मस्त असतं तुझं ऍक्च्युली, त्यामुळं खरंच. पण तिथे पेशन्सचं काम आहे थोडं, आणि याला पेशन्स खूप लागतात. म्हणजे एक गोष्ट तुला तो इफेक्ट आणायला पण 3-3, 4-4 दिवस लागू शकतात. जसं की मूड नसेल तर तो इफेक्ट नाहीये. त्यामुळे ती एक थोडीशी चॅलेंजिंग गोष्ट असते. पण ठीक आहे, ते आर्ट इज काइंड ऑफ मेडिटेशन. सो ते करताना एन्जॉय पण करता, मेडिटेशनही होतं आपलं, आणि कसा वेळ निघून जातो ते तर बिलकुल कळत नाही. पण मनी पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे ऍज अ
अर्निंग जर बघायला गेलं तर हे थोडंसं टफ आहे. म्हणजे न्यू कमर जर कोणी म्हणेल की मला याच्यामध्ये करिअर करायचंय आणि याच्यातनं माझा सोर्स ऑफ इन्कम हवाय, तर थोडंसं चॅलेंजिंग आहे या फील्डमध्ये. बरोबर. नो डाऊट. एक न्यू कमर असेल आणि त्याला स्टार्ट करायचंय समजा ऍज अ इन्कम पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, बट त्याला स्टार्ट करायचंय, मला शिकायचंय बाबा, तर मग काय करायला पाहिजे त्याने? म्हणजे कोणते क्लास लावले पाहिजे किंवा कुठून सुरुवात केली पाहिजे? बेसिक एक तर तुम्हाला ड्रॉइंगची आवड असली तर पाहिजे. स्केचिंग खूप करायला पाहिजे. उपजत तर असलंच पाहिजे. एक तुमचा कल असतो की आर्ट करता कुठल्याही, म्हणजे गाणं घ्या किंवा पेंटिंग घ्या, तर त्याची तुम्हाला मनापासून आधी आवड असेल तरच तुम्ही ते त्याच्यामधून करू शकता. तर म्हणजे सजेस्ट म्हणायला गेलात तर त्याच्यामध्ये भरपूर स्केचिंग खूप भरपूर करायला पाहिजे. जसं की आता आजकालच्या लहान मुलांचं जर बघितलं, त्यांना पटकन कलर्स घ्यायचे असतात आणि कलर्स मध्येच डायरेक्ट पेंटिंग करायचं असतं. तर बेसिकली त्यांनी ते अवॉइड करून आधी स्केचिंग, जेवढं तुम्ही पेन्सिल स्केच, म्हणजे त्याच्यात कंटाळा आम्ही पण करतो असं नाहीये की, पण आम्हालाही अजून स्केचिंग करायला पाहिजे. जेवढा तुम्ही स्केचिंग मध्ये भर द्याल तेवढा तुमचा हात खूप फ्री होतो. आणि त्यामुळे सुरुवात तर मी म्हणेन की भरपूर स्केचिंग, म्हणजे तुम्ही आता ट्रिपला गेलात, कुठेही गेलात तर एक छोटं तुमचं स्केचबुक बरोबर पाहिजे आणि पटकन रॅन्डम तिथे पटकन स्केचेस उतरवला. हा, म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही पेन्सिल मध्ये तरी, नॉट नेसेसरी कलर्स मध्ये, कारण तुमच्या भरपूर जर मित्र आणि मैत्रिणी असतील तर प्रत्येक वेळी तुम्ही ते कलर मध्ये नाही करू शकत, पण ऍटलीस्ट तुम्ही पेन्सिल मध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सो छोटे छोटे स्केचेस बसल्या बसल्या, घरी बसल्या बसल्या, टीव्ही बघता बघता पण एक 8-10 स्केचेस करायला पाहिजे. किंवा एक अॅनिमल घेतला तर त्याचे एक 8-10 पोर्ट्रेट घेतलं, पोर्ट्रेटमध्ये पण स्केचिंग जेवढं करू हात फ्री होतो. आणि मग तुम्हाला छोटा कॅनव्हास काय किंवा मोठा कॅनव्हास काय, मग कुठलीच भीती राहता कामा नये. मला तो एक फोबिया होता की छोट्या कॅनव्हासमध्ये मी आता जसं की एक्झिबिशन्स मध्ये पार्टिसिपेट करते तसं मी एक्झिबिशन्स बघायला पण जाते. वेगवेगळ्या आर्टिस्टशी तुम्ही कॉन्टॅक्ट करता आणि त्यांची पेंटिंग्स पण बघता. मग काही काही अगदी खूप छोट्या छोट्या कॅनव्हासमध्ये काम करतात, तर ती जेव्हा पेंटिंग, अरे हे छोट्याशा कॅनव्हासमध्ये, म्हणजे जसं की 4 इंच बाय 4 इंच एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये तो लँडस्केपचा इफेक्ट आणणं, बापरे. पण आणि सगळे डिटेल्स, तर म्हटलं आपण हे करून बघायला पाहिजे. असं म्हणून मी ती पण एक सिरीज करून बघितली होती, इन्स्पायर झाली असं मे बी. तर त्यातही मला ते जमलं आणि ह्याच्यात ऍक्च्युली अवघड काहीच नसतं, फक्त आपल्याला ते मांडता आलं पाहिजे. पण समहाऊ मला थोडंसं, म्हणजे लँडस्केपचा कल असल्यामुळे बऱ्याचदा माझी पेंटिंग्स आहेत ती सगळी लँडस्केप मध्ये होतात, कारण ते आवडतात. एकतर मलाही आनंद देतात करताना आणि व्ह्युअर्स नक्कीच खुश होतात. आणि डिटेलिंग छान असं आपल्याला करता येतं त्याच्यामध्ये. येस, बरोबर. पण आता हेच आहे की एखाद्याला, आता जसं म्हटलं की एखाद्याला करिअर करायचंय, तुझा अनुभव सांग. कारण एक जर आता इंजिनिअरिंग करून तू हे तुझी हॉबी हे सांभाळतेस आणि ते करिअर होईल किंवा एक मेडिटेशन म्हणून तू करतेस, मग हेच जर डायरेक्ट तू आर्ट्सला ऍडमिशन घेतली असती 12वी नंतर किंवा 10वी नंतर, बरोबर, तर आत्ता कुठल्या तरी वेगळ्या फील्डला गेली असतीस का? ही जर्नी गरजेची होती की इंजिनिअरिंग करून जॉब करून एक कॉर्पोरेट लाईफ जगून मग इकडं वळणं? काय वाटतंय तुला? असं ट्रिकी क्वेश्चन आहे, पण मला असं वाटेल की खरं बघायला गेलं तर तेव्हा मी म्हणलं ना, माझं लहानपण सगळं बाबांच्या ऑफिसमध्ये गेलेलं आहे. MSEB आणि त्यांच्या क्वार्टर्स इथे मी राहायला होते, त्यामुळे इलेक्ट्रिकलचं थोडंफार जे लहानपणापासून आपल्या डोक्यात बसलेलं असतं ते बसलेलंच होतं. त्यामुळे ते तेव्हा आवडत होतं, ते मी केलं. ते केल्यानंतर बॅक ऑफ द माइंड मला हॉबी आवडायच्याच, की म्युझिकही आवडतं अजूनही, मी करतीच आहे, म्हणजे गाणंही शिकतीच आहे. सिंथ पण वाजवायला आवडत होतं, थोडे दिवस केला, पण नंतर म्हणलं आपल्याला सगळं नाही करायचं, आता काहीतरी एक. सो कॅनव्हास तर आवडायला लागला, करायला लागले तसं आवडायला लागला. पण मला असं वाटतं की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही त्या वेळेला चूज करत जाऊन करण्याची, म्हणजे काय म्हणतात, एक ओढ पाहिजे. ओढ असेल तर तुम्ही करालच ते, आणि थोडं धाडस करायला पाहिजे की
क्लिक झालंय ना तर ते करून बघितलं पाहिजे. म्हणजे कुठली गोष्ट अवघड नाहीये. जसं की मला जे तू म्हणतोस तसं आधी जर आर्टचं कळलं असतं, माहित नाही, मी नंतर मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधनं किंवा MBA वगैरे असं इकडे पण डायव्हर्ट होऊ शकले असते. बरोबर. त्यामुळे असं नाहीये की ते तेव्हाच केलं असतं तर मी बेटर केलं असतं. पण जे काही करते मी आता ते एन्जॉय करणं फार महत्वाचं आहे. बरोबर. आता आजकालच्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये सुद्धा बघायला गेलं तर मी दोन्ही एन्जॉय केलं ना. म्हणजे ते पण 8-10 वर्ष काम केलं बरोबर. आणि असं नाही कुठेही चांगल्या कंपन्यांमध्ये, बरोबर. म्हणजे कमिन्स सारखे काय, KPIT किंवा जॉन डिअर ह्या सगळ्या MNC मध्ये काम करून तिथला अनुभव आहे. तर आता हे एक वेगळं आहे. तर अप्रोच डेव्हलप झाला का? हा, स्ट्रक्चर्ड अप्रोच हा मला असं वाटतं की बाबा सुरुवातीपासून आर्ट्स मध्ये गेली असतीस, कॉर्पोरेट लाईफ मध्ये हे नसतं आणि डायरेक्ट तू प्रोफेशन म्हणून त्याच्यात उतरली असतीस, आता जसं उतरली, तर तो स्ट्रक्चर्ड अप्रोच कॉर्पोरेट लाईफ मुळे मिळाला आणि ज्यामुळे आता मी त्या अप्रोचनं जाती आहे, असं काही डेव्हलप झालंय का? म्हणजे इंजिनिअरिंग हे पण बेसिकली क्रिएटिव्हच आहे ना. बरोबर. सो ऍज अ इंजिनियर, म्हणजे सगळेच इंजिनियर क्रिएटिव्ह असतातच, म्हणजे नो डाऊट. कारण क्रिएशनला तुम्हाला भरपूर वाव असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला फ्रीडम खूप आहे. एक स्ट्रक्चर्ड लाईफ मधनं तुम्ही आलात, म्हणजे जसं की हे इंजिनिअरिंग आहे असं 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 केलं किंवा आर्ट जरी घेतलं तरी त्यावेळेला जरी शिकले असते तरी मी तिथे ते जे काही शिकवतायत तेवढेच शिकले असते. पण ओव्हर द पिरियड आपल्याला एक थोडी मॅच्युरिटी पण आलेली असते आणि एक्सपोजर खूप मिळालेलं असतं. त्या एक्सपोजरचा युज करून आता तुम्ही फ्रीडमनी काम करू शकता. म्हणजे एक तुमचा एक ब्रॉडर व्ह्यू तयार झालेला असतो. बरोबर. तर मला असं वाटतंय की ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह, हा, दिस इज ऑल्सो गुड. रादर असं आहे आणि मला हे करायला चान्स मिळतोय, सो आय एम लकी. मला या व्ह्यूवरनं मला असं सुचलं की समजा यांच्या ज्या जर्नी आहे, म्हणजे जॉन डिअर झाली, टेक महिंद्रा झाली किंवा कमिन्स झाली, अशा 2-3 बिल्डिंग्स काढल्या आणि त्याच्यावरती छानपैकी मी एक हे लावलं, म्हणजे बोर्ड लावला आणि त्या बोर्डमध्ये मी एक म्हणजे तुम्ही चाललाय आणि तुमचा व्ह्यू समोर दिसतो की अजून एक पेंट करतोय, एक छानपैकी मस्त अशी पेंट होऊ शकते, चित्रच तयार झालं. हो. मस्त, थँक्यू. म्हणजे काय काय किती गोष्टी होऊ शकतात खरं. जसं की त्याच्यावरून मला आता सुचलं, मी आठले म्हणून आहेत, वंदना आठले, त्यांच्याकडे क्लासिकल म्युझिक शिकते. तर त्या, म्हणजे माझा क्लास होता 11 वाजता आणि मी एक 10 मिनिटं लवकर पोहोचले होते. तर त्या एकीला बंदिश शिकवत होत्या. तर ती बंदिश ऐकता ऐकता तुझ्या डोळ्यासमोर काय चित्र निर्माण झालंय हा, किंवा तू ऐक आणि काय होतंय ते मला तू सांग, असं पण असे पण एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. म्हणजे मला अजून ते चित्र डोक्यात आहे, मी अजून नाही आणलेलं नाहीये ते कॅनव्हासवरती, कारण मला आता ते प्रॉपर व्ह्यू मध्ये करायचंय. पण तो एक मला पर्स्पेक्टिव्ह मिळाला होता. त्यालाही झाले आता 3-4 वर्ष. पण त्याच्यानंतर मी बंदिशींवरती म्हणलं तसं मी आता काम करतेय. हे खूप वेगळं आहे. मी खूप कलाकारांशी बोलली, म्हणजे जसं की गायक किंवा हार्मोनियम वादक, हे जे ह्या संगीत क्षेत्रातले आहेत, रागांवरती काम करतात, माझा त्यांच्याशी थोडाफार कॉन्टॅक्ट आहे. तर मी पर्सनली त्यांच्याशी बोलले. एक अनुराधा ताई म्हणून आहेत, त्यांचा मी कार्यक्रम ऐकायला गेले होते. तर ते ऐकता ऐकता तेव्हा मला ते क्लिक झालं होतं की त्यांची त्याच्या बंदिश मी ऐकत होते, तर मग आपण असं करायला हरकत नाहीये. हा एक एक्सपेरिमेंटच आहे. आणि किंवा एखाद्या रागावरती एक बंदिश नसते, 8-10 बंदिशी असतात. तर त्या बंदिशींमधनं होणारं चित्र, आय डोंट नो की त्याचा इफेक्ट काय असेल किंवा ते कसं येणार आहे, ते मलाही माहिती नाही अजून. पण मी त्याच्यावरती काम हळूहळू चालू केलंय. इट विल टेक टाइम, पण मला हे एक्सप्लोर करायला नक्कीच छान असेल. म्हणजे सुदिंग, म्हणजे हे सुचलं ठीक आहे, पण ते कागदावर किंवा कॅनव्हासवर उतरवणं हे तितकं चॅलेंजिंग पण आहे, टफ पण आहे. मी जवळजवळ 2-3 महिने शिकले. हे शिकले म्हणण्यापेक्षा मी ऐकतेय. म्हणजे आता एक राग घेतला पागेश्री, तर मी 2-3 महिने नुसतं तेच ऐकतेय, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि त्याच्यावरती मग मी पेन्सिल स्केचेस वगैरे केलेत. मी काही आलीये थोडंफार पुढे, म्हणजे एक कॅनव्हासवर काहीतरी मांडण्याच्या ह्याच्यात. पण ते करता करता मी आता वेगळं पण करते काहीतरी, पण इंडियन हेरिटेज कडे पण थोडं, म्हणजे ते करताना मला एक वेगळीच, आणि मी आता ते काम करते. ओके. मग ओव्हरऑल आता आपण पॉडकास्टच्या शेवटी येत असो, तर तू काय सांगशील की आता ह्याच्या पुढची जर्नी तुझी काय आहे, तुझे प्लॅन्स काय आहेत? प्लॅन मी असं ठरवून कुठलीच गोष्ट केली नाही. जसं तुम्ही माझं बॅकग्राऊंड बघितलं की मी इंजिनिअरिंग केलं, त्याच्यानंतर जॉबही केला आणि आता आर्टकडे आले. पुढे काय करायचं असा प्लॅन नाही, पण मी जे काही नॉलेज घेतलेलं आहे
संभव आता मला जॉब तर नक्कीच नाही करायचा, म्हणजे मला हे मात्र क्लिअर आहे की 12 तास 8 ते 12 तास तसा जॉब नाही करायचा आहे. आणि घरातनंही मला तेवढा सपोर्ट आहे, म्हणून मी हे रादर एक्सप्लोअर करू शकले की मला असं कोणाचं बर्डन नाहीये की तू हेच करायला पाहिजे, तू तेच करायला पाहिजे. सो तो सपोर्ट मी म्हणेन की थँक्स टू माय फॅमिली. म्हणजे आई वडील तर ऑब्व्हियसली, नवरा आणि सासू सासरे आणि मुलगा यांचा जो काही सपोर्ट आहे मला तो खूप मोटिवेशनल आहे. त्यामुळे मी आता जर्नी तर आर्टमध्येच करणार आहे. आणि मला नवीन म्हणजे आता जसं की ऑइलमध्ये मला काम मी कधी केलेलं नाहीये, पण ऑइलमध्ये मला शिकायला नक्कीच आवडेल. आणि कॅनव्हास मी सोडणारच नाही, म्हणजे अॅक्रेलिक मध्ये माझं काम आहे तर ते फील्ड मी नक्कीच नाही सोडणार आहे, कारण ते मनापासून आवडतं. आणि गॅलरीशी पण मी माझ्या त्या ज्या कनेक्टेड आहे ते मी अजूनही त्यांच्याशी आहे कनेक्ट, कारण मी तो जर्नी मला चालूच ठेवायचा आहे. कारण आर्ट हे असं फील्ड आहे की त्याला एंड नाहीये, कुठल्याच आर्ट फील्डला एंड नसतं. तुम्ही तुमचा जर्नी हा चालूच ठेवला पाहिजे. जर तुम्ही सोडलं तर ते तिथे सुटून जातं. सो ते शिकणं हे कंटिन्यूच राहील. आणि माझं जे काही नॉलेज मी घेतलंय ते मी माझ्या वर्कशॉप्स थ्रू ज्या कोणाला शिकायचं आहे, म्हणजे जसं की वर्कशॉप थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मेन कुठं असतं आणि कधी असतं काय? आता मी सध्या कोथरूडमध्ये बऱ्याच कॅफेशी म्हणजे कॅफेवाल्यांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि मी पण कॅफेजना काही केलेलं आहे, जसं की टॉर्क कॅफे म्हणून आहे. तो ते पण मजेशीर आहे. म्हणजे मी थोडे हेल्थ आहे, म्हणजे मी जिम वगैरे करते आणि कन्सिस्टंटली करते. जसं हे काम कन्सिस्टंटली करते तसं हेल्थलाही माझी प्रायोरिटी असते. मी न चुकता म्हणजे एक दिवस पण मी जिम. त्यांनी खूप छानपणे सांगितलं की मी कन्सिस्टंटली करते, म्हणजे बरेच लोक असतात नाही ह्या फील्ड म्हणजे कुठलाही फील्ड म्हणजे रादर आर्ट म्हणा किंवा हेल्थ पण म्हणा, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हा लागतो. तर त्यांचंच एक कॅफे आहे जे हेल्थ कॅफे आहे, तर टॉर्क म्हणून. तर ते मला अप्रोच झाले होते की तुम्ही आमच्या इथे वर्कशॉप्स घ्याल का. तर तिथे पण मी 3-4 वर्कशॉप्स आतापर्यंत घेतली आहेत. सगळे छान, सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि कॅफे सेरेनिटी म्हणून पण एक आहे मयूर कॉलनीमध्ये, हे पण 4-5 वर्कशॉप झाले. समर कॅम्पचा पण प्लॅन आहे. क्लासेससाठी बऱ्याच एन्क्वायरीज येत आहेत, पण मलाच बाइंडिंग नकोय क्लासचं, म्हणून मी क्लास अजून नाही चालू केलेले. पण मे बी फ्युचरमध्ये मी करू शकेन, म्हणजे करायचा प्लॅन आहे. पण वर्कशॉप थ्रू किंवा याच्या थ्रू मला नॉलेज माझ्या म्हणजे कलिग्स किंवा ज्यांना शिकायचं आहे, खरे शिकाऊ जे आहेत त्यांना शिकवायला नक्कीच आवडेल. आणि म्हणजे आर्टमध्येच करिअर चालू ठेवायचं. आता जे एक्झिबिशन करणार आहे पुढचं, त्याच्या आधी हे जे क्लासेस वगैरे आहे, हे तू म्हणजे क्लासेस नाही सॉरी, पण तू आता वर्कशॉप जे घेतेस तर त्याचे ऍड्स वगैरे कुठे असतं? हे सगळं मी इंस्टाग्रामला, फेसबुकला आणि व्हॉट्सअप, आता सगळं सोशल मीडियामध्ये. एक्झिबिशनचं पण असं हे असतं? त्याचं आमच्या ऑडियन्सला समजण्यासाठी काही तुमचं इंस्टाग्राम आयडी? माझं एक आर्ट पेज आहे स्वतःचं, प्रोफेशनल डॅशबोर्ड जसं आपण म्हणतो, अपर्णा दुग्गल आर्ट म्हणून. तर त्याच्यावरती पण अपडेट्स असतात. आणि माझी फ्रेंड स्वाती, आम्ही दोघींनी मिळून एक माय स्ट्रोक माय पॅलेट या नावाच्या अंडर आम्ही हे सगळे वर्कशॉप्स किंवा प्रॉडक्ट्स आम्ही घेतो. तर त्या थ्रू ते लोक कॉन्टॅक्ट करू शकतील. त्याचे इन्स्टा हँडल्स आहेत दोन्हीचे. तर ते फॉलो करतील तसे लोकांना अपडेट्स पण मिळत राहतील. आणि मग अप्रोच करतील. बऱ्याच एन्क्वायरीज असतात, त्यामुळे पुढचं मग वर्कशॉप ऑटोमॅटिकली होत राहतं. तर मित्रांनो, तुम्हाला मॅडमांना भेटायचं असेल किंवा काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आमच्या जीमेलला तुम्ही नक्की तुमची इन्क्वायरी पाठवा, आम्ही कनेक्ट करून देऊ. डिस्क्रिप्शन मध्ये ईमेल आयडी आहे, त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल. हा बरोबर. तर मस्त झाल्या गप्पा. छान असं आपण एक वेगळं एक सब्जेक्ट आपल्याला काय आहे आणि काय एक्सप्लोर करता येऊ शकतं. तर ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. एक्झिबिशन आम्हाला पण नवीन नवीन बघायला आवडेल तुमचे. नक्की मी माझे अपडेट्स तुम्हाला देत राहीन. आणि तुम्ही पण माझं पेज फॉलो करा. सो नेक्स्ट वर्कशॉप्स आणि डिटेल्स तुम्हाला पण मिळतील. आणि खूप छान वाटलं गोलगप्पामध्ये गप्पा मारायला. जसं घरी येऊन आपण गप्पा मारतो तसंच फील आहे. थँक्यू.